नमस्कार, आपण पाहतात आपले न्यूज। पालघर जिल्ह्यात अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्या विरोधात पालघर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि तलासरी, मनोर व कासा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 4 वेगवेगळे गुन्हे उघडकीस आणले आहेत। या कारवाईत 4 आरोपींना अटक करण्यात आली असून विविध वाहनांमधून वाहतूक केली जात असलेला एकूण 38,43,686 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई संयुक्त मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालांमध्ये प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांसह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या वाहनांचाही समावेश आहे। या प्रकरणामध्ये पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू असून अवैध तंबाखूजन्य पदार्थांची तस्करी करणाऱ्या विरोधात अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पालघर पोलिसांनी दिला आहे। या संपूर्ण कारवाईसाठी अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तसेच तलासरी, मनोर आणि कासा पोलीस ठाण्यांच्या पथकांची विशेष परिश्रम घेतले। आतापर्यंत इतकेच। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत राहा आपले न्यूज।